वर जान मोहम्मद, बघूया जान टाकण्याचा काम करता काय जान. आणि फलंदाजीसाठी येता पंकज आणि नॉन स्ट्राइक वरती सचिन नावाचा फलंदाज. जान राईट आर्म राउंड द विकेट मारा करीत वाटतं. 4 ते 5 पावलांचा रनअप घेऊन जान. देखिए जान देने वाला है क्या जान लेने वाला. आता मात्र बॅटची कडा कव्हरच्या दिशेन आणि एका धावेने आपला खाता खोलून संघाचा श्री गणेशा करताना दिसता तो म्हणजेच पंकज नावाचा फलंदाज. सावकाश सावकाश पडशील भावा. दंगल हय दंगल मचवची नाया म्हणून आमचे क्षेत्र स्कोरर बोर्ड सर सांगतात. म्हणता यांची चांगली काढा म्हणता पिसा. दंगल दंगल आमिर खानचो एक पिक्चर होतो माहिती असतात तुमका दंगल. हय खड्डो पडत म्हणतात सगळे क्षेत्ररक्षक म्हणतात. आता मात्र मोठो पटको मारूचो प्रयत्न केल्यान होतो. सुंदर गोलंदाजी मनूची लागा जानेची. खरोखर आपल्या संघासाठी जान की प्राण करताना दिसता तोच म्हणजे जान. पुन्हा एकदा स्ट्राइक वरती आता मात्र शशी माफ करा सचिन. आता मात्र मोठो पटको पुन्हा एकदा बाहेर जाणारो आकुट टप्प्याचो चेंडू असा. नक्कीच फक्त 1 मिनिट थांबवतोय. एक पारितोषिक आहेत आदरणीय विजय जिगर मामा यांच्या माध्यमातून. प्रत्येक डॉट बॉल साठी 100 रुपये, प्रत्येक विकेट साठी 200 रुपये, 3 डॉट साठी 500 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपये पारितोषिक आहे ते V24 संघासाठी. चेंडू हवेमध्ये खेळला, फटका छान प्रकारे खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही, चेंडूचा पाठलाग केला जातोय. चेंडूला थांबवलं जाईल का तर नाही. चेंडू मात्र निघून जाईल. चल सीमा पार मिळतं धावा 4. दर्जेदार विजय मामा चौकार. धन्यवाद धन्यवाद सर. धन्यवाद धनंजय सर. दादांचं बघा आपल्या संघासाठी प्रेम बघा. दादा स्वतः लगेच बक्षीस घेऊन आले आहेत. प्रत्येक डॉट चेंडू साठी 100 रुपयेचं पारितोषिक आहे. विकेट साठी 200 आणि जर 3 डॉट केला तर 500 आणि हॅट्रिक साठी 1000 रुपये. आता मात्र विकेट घेण्याची सुवर्ण संधी आणि त्या संधीचा सोना करताना दिसता क्षेत्ररक्षक. संघाक पहिलो धक्को बसताना दिसता आणि जान आपल्या खिशातून 200 रुपयाचा पारितोषिक घालताना दिसता डीजे सर. विजय मामा विरारचा टायगर. विजय मामा विरारचा टायगर. धन्यवाद डीजे धन्यवाद. बघा विजय मामा विरारचा टायगर. मी तर सांगेन टायगर नाही बब्बर शेर आहे बब्बर शेर. आता मात्र स्ट्राइक वरती विशाल पहिलो गडी गारद करताना दिसता गोलंदाज जान. पहिला कलाम लावता आणि पहिले 200 रुपये खिशात घालता. आता मात्र बॅटची कडा घेऊन निर्धाव चेंडू बघा निर्धाव चेंडू 100 रुपये पारितोषिका दादांकडसून प्रत्येक डॉट चेंडू साठी. माका वाटतं दादा तुमचे कार्यक्षेत्र मराठी दणका आदरणीय सन्माननीय मिलिंद चिकिनी शाखा प्रमुख कराड तारा यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून V24 फाउंडेशन व अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2024 मध्ये स्वागत करतोय. आणि सर आपणास विनंती आहे प्लीज आपण अतिथी कक्षामध्ये या. आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम. एक उमदा समाजसेवक स्पष्ट वक्ता आणि शिवसेना शाखा प्रमुख कराड तारा मिलिंद चिकिनी सरांचं या ठिकाणी आगमन होतंय. मराठी दणका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. नेहमीच चांगला सपोर्ट त्यांचा या स्पर्धेकरता असतोय, समालोचकांकरता असतोय आणि त्या अतिथी कक्षामध्ये दाखल झाले. वेलकम सर. वेलकम वेलकम.
धन्यवाद धन्यवाद सर. पहिला षटक जानने हाताळल्याने तब्बल 3 डॉट म्हणजे 300 रुपये आणि 1 विकेट म्हणजे 200 रुपये असे 500 रुपये स्वतःच्या खिशात घालून घेतल्यान आमचे बघा मंडळी हय पुढे बसली ती खुश झाली. दादा माका वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक लावा. जर कॅच बाहेर घेतल्याने तर त्यांच्यासाठी एखादा पारितोषिक होऊन जाऊ दे. आता मात्र हाताचा गुलाम करून 200 रुपये हुकलेले दिसतात गोलंदाज दीपेश याचे आणि क्षेत्ररक्षक हा तो म्हणजे अनिकेत. म्हणजे मालवणी सांगूचा झाला तर लाखाचे खाक आणि अनिकेतच्या हातात पडला भला मोठा भाग. अनिकेत हसू नको, कॅच नाया, कॅचेस विन द मॅचेस. मालवणीत आणखी एक म्हण असा, एखादे वेळ दारू सोड, सिगरेट सोड, आयटम का सुद्धा सोड, पण कॅच मात्र सोडू नको. पुन्हा एकदा आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जाता यष्टीरक्षकाच्या हातात. 1 धाव पूर्ण करताना दिसतात. संघाची धाव संख्या होता तब्बल 8 वरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दीपेश. आता मात्र बॅटची कडा आणि 200 रुपयाचा पारितोषिक खिशात घालता आणि मन सांगूचा झाला तर पकडल्याना फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकां झेल आणि संपलो हा बॅट्समन विशालचो खेळ आणि खावची लागात विराज स्टेशन वरची भेळ. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा. मराठी दणका शिवसेनेचा दादा हा खरटऱ्याचा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नवाला मोठा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नवाला मोठा. धन्यवाद धन्यवाद डीजे सर, धन्यवाद. अनिकेतच्या जीवात प्राण इलेलो दिसता काहीतरी, कारण त्यांनी एक झेल सोडल्या नव्हतो तोच म्हणजे विशाल येतो. आणि जर चौकार षटकार पडले असते त्याचं नाही म्हणतात थांब त्यांनी चौकार मारल्यान की आम्ही तुका परत घेताव माईक वर. बघाचपासून स्कोरिंग करी होतो मी बघितलं होतं. हय आता मात्र फिल्डिंग साठी गेलो, स्ट्राईक वर राहतो म्हणजे आता प्रवीण. आता मात्र निर्धाव चेंडू, निर्धाव, सुंदर गोलंदाजी दीपेश कडसून. अप्रतिम गोलंदाजी. बघा प्राण पणास लावून आपल्या संघासाठी खेळताना दिसतात आज V24 चे सर्व खेळाडू. पण सुंदर गोलंदाजी आणि सुंदर कमबॅक जकडून ठेवल्याने 8 धावे संख्येवरती जकडून ठेवताना दिसता समोरच्या संघाका. पुन्हा एकदा आता मात्र लोअर फुल टॉसचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने आणखी एक क्षेत्ररक्षक येता आणि एका धावेवरती समाधान मानताना दिसता. हा शेवटचो चेंडू, बैराई घालणारो चेंडू, लिलाव करणारो चेंडू. तब्बल जवळपास 300 रुपयाचो मानकरी ठरता माट्टा गोलंदाज दीपेश, कारण 1 डॉट आणि 1 विकेट घेताना दिसता. पुन्हा एकदा पुढचो चेंडू. आता मात्र पंकज निर्धाव आणखी एक चेंडू म्हणजे मालवणी सांगूचा झाला तर कायच नाही कळाक. आणि आता मात्र पंकज चाललो व्हाळात. मगाशी माळाक होतो आता व्हाळात. आता व्हाळ म्हणजे काय तर विचारू नका. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या ती म्हणजे 9 वरती. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर सन्मान्य अतिथी सुद्धा दाखल झालेले आहेत. सर्व सन्मान्य अतिथींचा मी मनापासून सहर्ष स्वागत करतोय. एक पारितोषिक आहेत आदरणीय विजयजी गळत मामा यांच्या माध्यमातून आहेत. 1 डॉट 100 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक विकेटला 200 रुपये, 3 डॉट 500 रुपये आणि 3 विकेट जर V24च्या गोलंदाजांना घेतल्यात तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर दुसऱ्या बाजूला ज्यांचं नुकताच आगमन झालेलं आहे आपल्या सर्वांचे लाडके मराठी दणका शिवसेनेचे शाखा प्रमुख खराटनाळेचे आदरणीय मिलिंदजी किनी साहेब यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहेत. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 500 रुपये, बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी 500 रुपये, बॅक टू बॅक 3 विकेटसाठी 500 रुपये आहेत. आणि प्रेक्षकांनी जर बाहेर कुणीही झेल घेतला म्हणजे अजित सर आपण उल्लेख केला पण ते आता पारितोषिक आलंय.
बाहेर प्रेक्षकांनी कोणीही जर झेल घेतला तर मिलिंदजी किनी साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. आणि फायनल डे जो या मैदानावरती आहे त्या फायनल डे मध्ये 400 ते 500 आईस्क्रीम आहेत. त्या आईस्क्रीमचं वाटप नेहमीच असतं, ते मात्र मिलिंदजी किनी साहेब यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहेत. तर टाळ्यांतर पुन्हा त्या मिलिंदजी किनी साहेबांसाठी होणार आहेत. ते आल्यानंतर पारितोषिकांचा वर्षा होतो. धन्यवाद धन्यवाद सर, धन्यवाद. त्याचबरोबर केने साहेबांचं सुद्धा धन्यवाद. आता मात्र हे जे बालगोपाळ बसलेत माझ्या पुढे, त्यांच्यानी उठा आणि मेलेनो बाहेर जावा. 100-200 रुपये लावलेले आहेत. काहीतरी घरात संध्याकाळी जाताना तुमका आईस्क्रीमची सोय तरी होईत, नाही तर चायनीजची सोय तरी होईत. तर गोलंदाजी मार्कवर हा तोच म्हणजे मंगेश नावाचा गोलंदाज. मंगेश बघा एक डॉट टाकले ना. आता मात्र गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्यान पण पंच दोन्ही हात समांतर करतात आणि धावा अवांतर दाखवताना दिसतात. संघाची धाव संख्या होता पुन्हा एकदा डबल 91 11वर. चला बालगोपाळ मगाचपासून नाराज होते ते आता खुश दिसतात. गॉगल घालून एक माझा मित्र बसलो जवळपास बघा, तो सुद्धा खुश दिसता. समोर 4-5 जण बसले आहेत. चौघे भांडा नको, फक्त बॉल बाहेर इलो तर एकानच कॅच घेवा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मंगेश राईट ओव्हर द विकेट मारा करीत. आता मात्र मोठो फटको मिड विकेटच्या दिशेन जाता आणि एकच धाव पूर्ण करताना दिसतात. सुंदर गोलंदाजी म्हणूची लागत मंगेश याच्याकडची. आजच्या दिवसातलो सर्वोत्तम कमी स्कोर असाच वाटता समोरच्या संघाकडसून. आणि मंडळाचा प्रतिनिधी खेळताना दिसतं समोर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होता. आता मात्र काहीतरी भरकटताना दिसता. अतिरिक्त गती, उघडा डोळे बघा नीट, पुढचो चेंडू असात फ्री हिट. आणि त्या फ्री हिटची संधी आता मात्र चालून इलेली फलंदाज प्रवीण साठी. बघ्या प्रवीण एकाद्र मोठो फटको मार, नाकार मुटको मार, पाटीन पाठ भर वळ दी आणि षटकार मार किंवा चौकार तरी मार, पण मार. आता मात्र पुन्हा एकदा वारंवार भरकटताना दिसता. भावा मंगेश तुका एकच सांगीन, 3 व्हाईट साठी बक्षीस लावलेला नाया तुझ्यासाठी, तर 3 डॉट साठी लावलेला हा. तर डॉट पद्धतीचे चेंडू हाताळूचे लागतील तुका. काहीतरी क्षेत्ररक्षणातून बदल कर. हा माका वाटला किपर होतो त्याच्यामुळे काहीतरी भरकटा होतो, तो म्हणजे गोलंदाज मंगेश. आता मात्र विकेट किपर चेंज होताना दिसता. हा पुन्हा एकदा पुढचो चेंडू फ्री हिटची संधी. आता मात्र मोठो फटको समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एका धावेवरती समाधान मानताना दिसतात दोन्ही फलंदाज. संघाची धाव संख्या 15 वरती. सेकंड लास्ट ओव्हर म्हणजे गेम चेंजिंग ओव्हर जिका मतली जाता. मोठे मोठे फटके मारूचे लागतील, तेच म्हणजे समोरच्या संघा का. हा माका वाटतं त्यांची बॅट बरोबर नाया, बॅट चेंज करून देऊची. लक्षात घ्या टाइम तुम्हाला लावलाय जवळपास 12 मिनिटं झाली आहेत मित्रांनो. जर आणखी 3 मिनिटांमध्ये षटक जर तुम्ही संपवलं नाहीत तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला. आता मात्र ओपनिंगला इलेलो पंकज दिसता. अनिकेत तुझ्याकडे बघतोय मी. पंकज बॅटिंग करताना प्रत्येक वेळी तुझ्याकडे बघणार मी. आणि सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण, वारंवार सिंगल रन करतात. म्हणून बॅट्समन तुमका सांगीन, असे काढशाल सिंगल तर लोका करतील तुमची टिंगल. सिंगल करूचे नाहीत तर चौकार षटकारांची आतिषबाजी करूची. धीरू कॅप्टन असा काय सुंदर क्षेत्ररक्षण म्हणूनचा लागा धीरू कडसून. आता मात्र मोठो पटको समोरच्या दिशेन. हा ये पाटी ये सावकाश. नजर हटी दुर्घटना घटी, देव देता आणि निरंकार पाठ नेता असाचा म्हणूचा लागात. म्हणजे तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक होता. खणखणीत असो माझा ऐकलेलं दिसता, षटकार येताना दिसता. जाईल तिथल्या अड्ड्यावर
सर धन्यवाद. सतीश काय या केलंस, देवान दिल्यान होता. मालवणीत एक म्हण असा सतीश, बैल गेलो तो गेलो, जाताना 5 हाताचो कासरो सुद्धा घेऊन गेलो. म्हणजे गडी गारद होणार होतो तो होणार होतो, पण फुकटचे 6 धावा सुद्धा देऊन गेलो. असाच म्हणूचा लागात तुझ्यासाठी. आता बघूया जी कॅच सोडलं होस, आता मात्र मॅच मात्र ही तुका गोलंदाजीवरती जिंकूची लागा. संघाची धावसंख्या झाली तब्बल डबल दुर्येवर 22 वरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22. अजूनही अर्धा मिनिट बाकी आहे, म्हणजे तुमका पॅनल्टी दिली जाणार नाही. पण आता मात्र सतीश तुका पॅनल्टी फलंदाज देत वाटता. आता बघितलंस ही पॅनल्टी, आता घे भोवलेली. हा तुका खणखणीत असो चौकार येताना दिसता, तोच म्हणजे बॅट्समन पंकजच्या बॅटमधून. अनिकेत काय बघतो, कॅच सोडलं, कॅचेस विन द मॅचेस असा म्हटला जाता. धन्यवाद डीजे सर. बघा आता अनिकेत चेंज होताना दिसता. हा मगाशी कॅच सोडून सामनो चेंज केल्यान होतो. आता मात्र खराब खराब गोलंदाजी, खराब मंगेश कडसून. अतिरिक्त माफ करा सतीश कडसून अतिरिक्त जोर देवचो प्रयत्न करता सतीश. स्ट्राइक वरती एका चौकारनीशी खेळणार पंकज असा. पंकजने बॅट चेंज केल्यान आणि गेअर सुद्धा चेंज केलेलो दिसता. आता मात्र मोठो फटको. मालवणीत एक आणखी म्हणा पंकज तुझ्यासाठी सांगतोय, येवजलेला सादात तर दळीदार कित्या बादात. म्हणजे पहिलाच येवजल्यान होता लेग साइडच्या दिशेन मोठो फटको मारीन, पण बॉल त्यांनी ऑफ साइडच्या दिशेन टाकल्यान. तोच जर तू ऑफ साइडला मारलं असतस तर खणखणीत चौकार इलोच असतो. पुन्हा एकदा पुढचो चेंडू घेऊन सतीश. आता मात्र जाऊक दिल्यान शफल होल झालं होतंस, लक्षात इला नाही आणि चेंडू निर्धाव. बॅक टू बॅक दुसरो चेंडू निर्धाव. तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक आता मात्र खिशात घालीत तो म्हणजे गोलंदाज सतीश. पुन्हा एकदा पुढचो चेंडू पंकज साठी. मोठो फटको मोठो. आता मात्र खणखणीत खणखणीत. आता मात्र परवा होतो रविवार, जेवणाबरोबर होता माशाचा सार. चेंडू गेलो सीमा पार, खणखणीत असो षटकार. करतोय तो सन्मान, हॅट्रिक साठी बक्षीस देतो 500-500च्या नोटा. हॅट्रिक साठी बक्षीस देतो 500-500च्या नोटा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नावानं मोठा. नाही कशाचा त्याला तोटा, मिलिंद दादा नावानं मोठा. संघाची धावसंख्या होता जवळपास 33 वरती. डबल तिरियेवरती संध्याकाळी आकडो लक्षात ठेवा, डबल तिरी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा भरकटताना दिसता. आता मात्र खराब गोलंदाजी खराब गोलंदाजी. सतीशची कॅच सोडल्यान ती सोडल्यान. आता मॅच सुद्धा सोडू नको बाबा. षटकारची आतिषबाजी होताना दिसता. पाठीवर 2 वळ इलेले दिसतात. संध्याकाळी तेल लावचा लागतेला वाटता सतीशच्या पाठीवर. मगाचपासून अनिकेत कडे बघूचा लागत वाटता. पेन त्याच्याकडे होता पण झेल काय घेतल्या नाही अनिकेतने, आणि त्या झेलची खामियाजी भुगतूची लागता अनिकेत का. वारंवार अनिकेत मगाशी तुका सांगलं होतं, कॅच जेवढं सोडलंस आणि षटकार जातील तेवढे तूच माका तावडीत गावशील. आता मात्र रनआउटची संधी होती, बघा काय करतात. गाळीयो नको घालू नको घालू गाळी. संघाची धावसंख्या उडी मारता तब्बल 35 धावांवरती. जवळपास शेवटचो चेंडू भैराई घालणारो लिलाव करणारो चेंडू तर स्ट्राइक वरती प्रवीण एखादो मोठो फटको अजून सुस्थितीत संघाक पोचू शकता, पण गोलंदाजाक मात्र शेवटच्या चेंडूवरती कमबॅक करूचा लागत सतीश. आता मात्र मोठो फटको कव्हरच्या दिशेन. सतीश झालो थंडगार, चेंडू गेलो सीमा पार.
खणखणीत असो लांब लचक पंकजच्या बॅटमधून येणारा षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. धन्यवाद धन्यवाद सर. सतीश जवळपास 18 धावसंख्या होताना खर्च करताना दिसतात तो म्हणजे सतीश. संघाची धावसंख्या होता तब्बल 41 वरती. खराब गोलंदाजी म्हणूची लागत सतीश कडसून. याचबरोबर 41 धावा म्हणजे मोठा लक्षण आहे. पण तुमच्याकडे बॅट्समन सुद्धा तसेच आहेत. तब्बल 41 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये 10 धावांची सरासरी राखूची लागत. चला आमचे सर धनंजय पाटील सरांच्याकडे वळूया. वेलकम बॅक सर्व क्रिकेट रसिक खेळाडू प्रेक्षक या सर्वांचं पुन्हा एकदा विजयजी गरज मामा चषक 2024 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 2 टीम करण्यात आहेत. आई ग्रुप परेडपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळेल श्री सत्यनारायण क्रिकेट क्लब कोपरी बी चा संघ असणार आहेत. आई ग्रुप परेडपाडा संघाचे कर्णधार आणि श्री सत्यनारायण कोपरी बी संघाचे कर्णधार आहेत. त्यांना विनंती आहे आपण लगेचच नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी दोन्ही कर्णधार आहेत त्यांच्या दिशेने येतील. काही सन्मान आहेत. संदीप गावड सर सध्या जॉईन आहेत. टॉस कडे सुद्धा वळणार आहोत. तत्पूर्वी अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आपण पाहुणे त्यांच्याबद्दल आपण उल्लेख करूया. आदरणीय सन्माननीय मिलिंद किनी मराठी दणका या नावाने प्रसिद्ध असलेले व्यक्ती कराड तारा येथील शाखा प्रमुख हा पदभार ते सांभाळत आहेत. नेहमीच समाजकार्यामध्ये त्यांचा हातखंडा असतो आणि खेळाडूंसाठी ते आल्यानंतर खेळाडू सुद्धा खुश होत आहेत. प्रेक्षकांकरता शीतपेय किंवा आईस्क्रीमची सुविधा त्यांच्याद्वारे केली जाते ते या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी गावडे जे स्किन स्पेशलिस्ट आहेत ते सुद्धा आपल्याला अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. त्यांच्या सोबतच विनायक ईशान्य सर जे चंदन सर विभागाचे अतिशय चांगले डॉक्टर्स म्हणून ओळखले जात आहेत त्यांना सुद्धा तुम्ही अतिथी कक्षामध्ये बघतायत. रोशनजी सिंग हे सुद्धा अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत आणि किसनजी पाटील यांना सुद्धा याआधी आपण पाहिलं आहेत. या सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. टॉस केल्यानंतर या पाहुणे मंडळींचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. वळूया आपण टॉसकडे. टॉस बॉक्स. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी किनी साहेब शिवसेना कराडवाडा शाखा प्रमुख मराठी दणका म्हणून आपण ज्यांना पाहिलेलं आहेत त्यांना विनंती करेन सर आपण यायचं आहेत. मिलिंदजी किनी साहेब यांच्या शुभ सही केलं जाईल. टॉस एका बाजूला असेल V24 फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूला असेल आगरी सेना. यापैकी जो कॉल आहे तो मात्र मैदानावरती द्यायचा आहे. मिलिंद किनी साहेब यांच्या शुभ सही केलं जाईल. टॉस V24 म्हटलं कोपरी संघानं आणि आगरी सेना सध्या आलेला आहेत. टॉस जो आहे तो टॉस जिंकलेला आहे. परेडपाडा संघानं मी मान्यवरांना विनंती करेन आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानपणा व्हावं. जास्त काही प्रश्न असतील टॉस जिंकलायत काय डिसिजन आहे? नक्की क्षेत्ररक्षण घेऊ. आयोजन कसं वाटते? आयोजनामध्ये आल्यानंतर आयोजन पाहिल्यानंतर नक्की दरवर्षीप्रमाणे यावर्षी काही अलग करण्याचा प्रयत्न आणि यावर्षी अजून सुंदर केलंय. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. कल्पेश यांना पण पाहिलं. दुसऱ्या बाजूला रजनीश एक प्रश्न तुम्हालाही आयोजनाविषयी तुम्हाला कसं वाटतंय? आयोजन तर खूप छानच असते दरवर्षी त्यात काही हे नाही. कमी शब्दात त्यांनी सांगितलं त्याबद्दल त्याचेही मनापासून आभार आहेत. तर टॉसचा अहवाल आपण पाहिला. टॉस जिंकलाय आई ग्रुप परेडपाडा विन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल, गोलंदाजी करेल, बॅटिंग मैदानावरती करायची आहे. ती टीम श्री सत्यनारायण क्रिकेट क्लब कोपरी बी संघ आपण मैदानावरती पाहणार आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सध्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तिथून संदीप गावड सर आहेत. व्यासपीठावरती काही मान्यवर आहेत. येस कॅमेरामॅन वळतात. अतिथी कक्षाच्या दिशेने आलेल्या आमच्या पाहुण्यांचा आपण शब्द सुमराने स्वागत केलं होतं. आता प्रत्यक्षात विजय मामा घरत सरांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. अतिथी कक्षामध्ये दाखल झालेत अशी सफल व्यक्ती आयुष्यामध्ये प्रत्येकाची नेहमीच खुशी बघण्याचं काम केलंय. प्रत्येक जण कसा सुखी राहील हे काम बघणारा एक दानशूर व्यक्ती मराठी दणका मिलिंद किनी सरांचं स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी या स्पर्धेचे संयोजक आणि मुख्य आयोजक विजय मामा घरत सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मिलिंद किनी शाखा प्रमुख कराड तारा साहेबांचं स्वागत आणि सन्मान आपण करावा. प्रत्येक खेळाडूला एक चांगला प्लॅटफॉर्म कसा मिळेल, प्रत्येक खेळाडू कसे खुश राहतील याकडे लक्ष नेहमीच त्यांचं असतं आणि अशी दिलदार व्यक्तिमत्व
मिलिंद चिकणी सरांकरता जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. मॅच सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, परंतु पुढील सत्कार आम्ही करतोय या परिसरातील प्रसिद्ध स्किन स्पेशलिस्ट आदरणीय डॉक्टर राजेंद्र गावडे सरांचा स्वागत आणि सन्मान आपण करूया. मी पुन्हा एकदा विनंती करतो या स्पर्धेचे संयोजक विजय मामा घरज सरांना आपल्या शुभ हस्ते तो स्वागत आणि सन्मान करावा. डॉक्टर राजेंद्र गावडे सरांच्या माहिती करता एक असं दिलदार व्यक्तिमत्व विजय मामा म्हटलं तर नेहमीच कोरोना काळामध्ये जे कोणी कोरोनाग्रस्त झाले होते त्यांना सुद्धा मदतीचा हातभार विजय मामांच्या कडून झालाय. खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी दिलाय. चांगले खेळाडू या नगरीमध्ये घडलेत असं हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या शुभ हस्ते सध्या डॉक्टर राजेंद्र गावडे सरांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान होतो आहे जे स्किन स्पेशलिस्ट आहेत. लाख लाख धन्यवाद राजेंद्र गावडे सर. डॉक्टर राजेंद्र गावडे सरांचा स्वागत आणि सन्मान इथे झालाय. पुढील सत्कार मूर्ती या अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. या चंदनसर विभागातील प्रसिद्ध असलेले डॉक्टर विनायक ईशान्य आणि विनायक ईशान्य सरांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. हे तुम्ही बघू शकतायत आमचे हे अतिथी आहेत, आमची ही अनमोल रत्न आहेत जी सध्या चकाकताना दिसतात आमच्या या व्यासपीठावर. स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतोय. डॉक्टर विनायक ईशान्य सरांचा प्रसिद्ध आणि जुने जामते डॉक्टर आहेत त्यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. पुढील सत्कार मूर्ती आपण बघतोय किसनजी पाटील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जातोय. शिरगाव गावातील हे अनमोल रत्न आहेत. नेहमीच ते सुद्धा समाज कार्यामध्ये पुढे असतात. कुठलंही कार्य आपल्या गावामध्ये असलं तर त्यांना ते नेहमीच पुढे बघतायत. असं हे व्यक्तिमत्व किसनजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होतो आहे. पुढे आपण वळूया दिनकरचे म्हात्रे सरांना सुद्धा या अतिथी कक्षामध्ये तुम्ही पाहतायत. सकाळपासून उपस्थित झालेत. विनंतीला मान देऊन ते या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. V24 फाउंडेशन आणि अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2024 मध्ये सर आपलं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय आणि हा सन्मान आम्ही करतोय. मायेची ऊब देणारी चाल या स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मानचिन्ह देऊन आपला गौरव आपला सन्मान या ठिकाणी होतोय. रोशनजी सिंग हे सुद्धा या अतिथी कक्षामध्ये आहेत. रोशनजी सिंग सरांचा सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करूया. रोशनजी आइए. त्यांचा सुद्धा संयोग या स्पर्धेला लाभलाय आणि रोशनजी सिंग सरांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान होतोय. अतिथी देवो भव ही परंपरा ही संस्कृती आपल्या भारताची आणि ती संस्कृती आम्ही सध्या या ठिकाणी जोपासतोय आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान करतोय. वळूया आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्याच्यानंतर इतर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान सुद्धा आम्ही करणार आहोत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. चला पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. 42 धावांचा भला मोठा असा उद्दिष्ट म्हणूचा लागत पण संघाची धावसंख्या होता जवळपास एका हाताची बोटा असतात तेवढी म्हणजेच 5. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनही जिंकण्यासाठी जवळपास तब्बल 18 चेंडू आणि 37 धावांची गरज असा गोलंदाजी मार्कवर तुमका गोलंदाज दिसत तो म्हणजेच सचिन. तर स्ट्राईक वरती महेंद्र आणि दीपेश मोठे मोठे फटके महेंद्र तुमका मारूचे लागतील. जर संघाक विजयी मिळवून देऊचा असत तर दादांकडून तुमच्यासाठी बक्षीस येता. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक असतात आणि प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक असतात. त्याचबरोबर हॅट्रिक साठी षटकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक असतात आणि चौकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयांचा पारितोषिक असतेला लक्षात घ्यावा. स्ट्राईक वरती डावकुऱ्या हाताचा फलंदाज तोच म्हणजे महेंद्र आणि नॉन स्ट्राईक वरती दीपेश. महेंद्र बाहुबली अशी त्याची ओळख असा तशी आज फटकेबाजी करूची लागत. महेंद्र डावकुऱ्या हाताचा फलंदाज एकाच दुसरो मोठो फटको मारूचो लागत. मुगड्यान रेच काढूचो लागत. फाव कुटुक घेऊचे लागतील. पुन्हा एकदा महेंद्र. आता मात्र मोठो फटको मिड विकेटच्या दिशेन हाताचा गुलाम करून महेंद्र नावाचो फलंदाज आता मात्र
बॅक टू पॅव्हिलियन मध्ये जाताना दिसता. संघात पहिला धक्का बसताना दिसता महेंद्रच्या स्वरूपात. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आहे हवा. विजय मामा करते दावा. थँक्यू. आदरणीय सन्माननीय मिलिंदजी किनी साहेब, मराठी दणका, शिवसेना शाखा प्रमुख खराटाडा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची देणगी आपल्याला मिळालेली आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मिलिंदजी किनी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करूयात. थँक्यू सो मच. मनापासून आभार आहेत मिलिंदजी किनी साहेब. आपण दिलेलं योगदान आहेत ते या विजयजी मामा चषक 2024 साठी महत्वाचं आहेत. त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. पुन्हा त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण वळणार आहोत. पण सध्या परिस्थिती जर पाहिली तर तिथून V24 बॉईज चंदनसार संघाला मैदानावरती धावा बनवायच्या, चेस करायच्या आहेत. पण दीपेश लोखंडे, आयेश रमता दीपेश लोखंडे या खेळाडूकडे त्याच्या साथीने निशांत मात्रे मैदानावरती सध्या दाखल होतोय. धन्यवाद, धन्यवाद सर, धन्यवाद. आता मात्र स्ट्राईक वर इलो निशांत, जो शांत नसता असो फलंदाज निशांत. गोलंदाजी मार्कवर या कलाम लावणार सचिन. आणि आणखीन एक पारितोषिक आहे निशू मैदानावर आलात. त्यांचे मित्र गौरव घरत बोलिंगचे, त्यांच्या माध्यमातून प्रत्येक 6 ला 200 रुपयाचं पारितोषिक आहेत. आणि बॅक टू बॅक 3 सिक्सर मैदानावरती खेळले तर 2,000 रुपयाचं पारितोषिक आहेत. हॅट्रिक 6 मैदानावरती खेळल्यानंतर निशू मात्रे यांना मात्र ते दिले जाणार आहेत. आणि श्रमता अजित सर असे खेळाडू आहेत, निशू मात्रे आहेत, दीपेश लोखंडे आहेत, जे कधीही गेम चेंजिंग मोमेंट मैदानावरती दाखवू शकतात. पण गोलंदाजी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतील मैदानावरती. बरोबर बघा, तुम्ही इल्याबरोबर ऐकल्यान पण गॅप मध्ये मारल्या नव्हतो, पण क्षेत्ररक्षक बरोबर थंय सजवल्या नव्हतो. तोच म्हणजे सचिन यांनी. तोच जर निशांत कडसून कव्हर बिवरच्या दिशेने एक फटको इलो असतो तर नक्की 4 धावा भेटले असते निशांत का. आता मात्र स्ट्राईक वर येताना दिसतात तो म्हणजे दीपेश. सुंदर गोलंदाजी तर झाली नाही, पण आता मात्र तुझ्याकडसून फलंदाजी मात्र माका मोठे मोठे फटके बघूचे लागतील. तब्बल दादांकडसून पारितोषिक हा तुझ्यासाठी प्रत्येक षटकारासाठी. आता मात्र 100 रुपयाचा पारितोषिक होता. लेगच्या दिशेने तटवल्या नाही, एका धावेवरती समाधान मानताना दिसता तोच म्हणजे दीपेश. डबल एची बॅट तुमका दिसता दीपेशच्या आतमध्ये. जवळपास बघितलास तर एखादो मोठो फटको मारू शकता, पण स्ट्राईक वरती निशांत का सुद्धा बक्षीस इलेला हॅट्रिक साठी तब्बल 2,000 रुपये, प्रति षटकारासाठी 200 रुपये. निशांत एखादो मोठो फटको मार, नाकार मुटको मार, षटकार मार, चौकार मार, पण चेंडू निर्धाव जाताना दिसता. गती परिवर्तन मालवणीत सांगूचा झाला तर रानल्यान टोप भर आणि दिल्यान कर्टी भर. म्हणजे दाखवल्यान की जोरात टाकतेलय, पण काहीतरी हळू टाकताना दिसता गोलंदाज सचिन. निशांत सगळे बाहेरसून तुका चीअरअप करतात, तुझी टीम चीअरअप करतात, दादा चीअरअप करतात, सगळे खेळाडू चीअरअप करतात. एखादो मोठो फटको तुझ्या बॅट मधून येणं जरुरी असा. एखाद्या ऍडमिट पेशंट का जशी सलायनची गरज असता तशी तुझ्या संघाका चौकार षटकाराची गरज असा. आता मात्र मोठो फटको कव्हरच्या दिशेन, आकांड्या पार, सीमा पार, गडग्या पार, टांगा पलटी, घोडे फरार, खणखणीत येणारो दीपेशच्या बॅट निशांतच्या बॅट मरसून षटकार. कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवाला मोठा, नाही कशाचा त्याला तोटा मिलिंद दादा नवाला मोठा. थँक्यू. धावा धबलक्यावरती 13 आणि गौरव घरत यांच्या माध्यमातून या 6 साठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. 200 रुपयाचं पारितोषिक आहे, म्हणजे एनर्जी ऊर्जा वाढवणारं काम इथून करत आहेत. तर आदरणीय सन्माननीय विजयजी घरत मामा यांच्या माध्यमातून आपण पाहिलं प्रत्येक 6 ला 100 रुपयाचं पारितोषिक आहेत. म्हणजे एका 6 साठी तुमच्यासाठी 300 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सध्या निशू इज ऑन फायर. बघा निशांतने आपले केअर चेंज केलेले दिसतात. आणखी एक मोठो फटको बघूया, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हाताचा गुलाम करून. आणि आता मात्र निशांत बॅक टू पॅव्हिलियन मध्ये जाताना दिसता. संघाक आणखी एक मोठो धक्को बसताना दिसता. निशांतच्या बॅट मध्ये चेंडू काही इलो नाही. निशांत बॅक टू पॅव्हिलियन. डीजे सर. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक बिदा ते ती त्याच्यावर. त्याचा काम नाही साधा ते पब्लिक बिदा ते ती त्याच्यावर. थँक्यू. एक चावी सापडली एका गाडीची, पण ती ओळख करून आम्ही देणार आहोत. ओळख
दयानंद पाटील यांची आहे. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता मात्र निशांत आउट झालो. शांत रवलो होतो ते का शांत केल्याने आता मात्र जेनी सुंदर षटक हाताळल्या नव्हता तोच म्हणजे मंगेश जाताना दिसता फलंदाजीसाठी. ह्याच बरोबर षटक संपतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होता तीच म्हणजे 13 आणि आता मात्र जिंकण्यासाठी तब्बल 12 चेंडू आणि 29 धावांची गरज. 12 चेंडू 29 धावा. प्रति षटकामागे किमान एक मोठो तरी फटको मारूचो लागत भावा. दीपेश अजून स्ट्राईकवर. दीपेशची बॅट मात्र शांत दिसता सर, कारण डबल ए ची बॅट. डबल ए म्हटलास तर ब्रँड असा डबल ए आणि त्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू इलो की डायरेक्ट तुमका डिस्पॅच दिसतेलो षटकाराच्या बाहेर. बघूया दीपेश एकाद्रो मोठो फटको मार, नाकार मुटको मार, षटकार मार, चौकार मार आणि आकाशात उडता घार. और पिच पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेन आकांड्या पार. आता मात्र बॉलरच्या हातात चोकोबार. चेंडू गेलो सीमा पार. खणखणीत असो षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. लाख मोलाच्या विजय मामा चषक 2024 चषकाचे शिल्पकार माननीय विजय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. खणखणीत षटकार. आता मात्र धाव संख्या उडी मारता डायरेक्ट 19 वरती. सुंदर सुंदर कमबॅक करूचा लागत फलंदाजासाठी. दीपेश स्ट्राईक वर. दीपेश ऑन फायर. आणखी एक ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू. दुसऱ्या चेंडूवरती तब्बल 2 खणखणीत नाकार मुटके. 2 पाटीन पाठ बरोबर. चेंडू जाता सीमा पार. खणखणीत असो आणखी एक षटकार. घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा आवाज. थँक्यू. सामना होता कुठे, सामना आला कुठे, म्हणून म्हटलं दीपेश एक आक्रमक खेळाडू आहेत पण एक पारितोषिक आहेत. आदरणीय मिलिंदजी किनी साहेब यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकार 500 रुपयाचं पारितोषिक आहेत. ते 500 रुपयाच्या पारितोषिक जवळपास आहेत. इथून 2 सिक्सर आलेले आहेत. समीकरणे आता सोपं झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीण पाटील बाली मैदानावरती पुण्याच्या गोलंदाजी मार्क्सवरती राईट ओव्हर द विकेट. फटका कळलाय गॅप मध्ये कळलं. बिटवीन द गॅप. ज्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे त्याच ठिकाणी बॉल निघून गेलाय. चेंडू निघून गेलाय सरळ सीमा पार. मिळतं धावा 4. विजय मामा चषकातील सुपर डुपर हिट चौका. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते माननीय जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. सुंदर 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 फलंदाजी. आता मात्र आग खाऊ निंगळे ओकणारी फलंदाजी. गेअर चेंज करणारी फलंदाजी दीपेश याची. आता मात्र गती परिवर्तन मिड विकेटच्या दिशेन आणि मात्र लॉंगॉनच्या दिशेन बाद होताना दिसता तो म्हणजे दीपेश नावाचा फलंदाज. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. आता मात्र संघाची धावसंख्या डायरेक्ट उडी मारतात तब्बल 29 धावसंख्येवरती आणि दीपेशची जागा घेण्यासाठी आता मात्र फलंदाज चाललो तोच म्हणजे अनिकेत. अनिकेत कडसून मोठ्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा हा संघात. आमचे स्कोर बोर्डर होते ते म्हणजे अनिकेत. आता मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करूची लागत. आता मात्र जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 13 धावेंची गरज. तर गोलंदाजी मार्कवर 2 षटकार 1 चौकार खाणारो गोलंदाज प्रवीण. पुन्हा एकदा आता मात्र अनिकेत स्ट्राईक वरती. मोठो फटको. आता मात्र अनिकेत इलाको पण माझो आणि धमाको सुद्धा माझो याच दाखवून देताना अनिकेत जवळपास स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर डिस्पॅच करताना दिसता. षटकार आणि दादांकडून 100 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी ठरता तो म्हणजे अनिकेत.
आता मात्र 7 चेंडू 7 धाव्यांची गरज. पुढे येऊन मोठो फटको मारूचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि बघा जवळपास मंगेश बघा कसो धावलो. एखाद्या हुसेन बोल्ट का सुद्धा मागे काढीत असो धावत सुटलो तो म्हणजे मंगेश. संघाची धावसंख्या होता तब्बल 36 वरती जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज आहे. बघा उगवतो सितारो हार्दिक गोलंदाजी मार्कवर. हार्दिक पांड्यासारखी शरीर यष्टी असा हार्दिकची पण स्ट्राईक वर राहतो म्हणजे अनिकेत. बघा अनिकेतच्या बॅट मसून दणदणीत खणखणीत असो पहिलो पाटीन पाठभर वळ येताना दिसलो. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या वरसून सीमारेषा पार डबल जवळपास 105 मीटर लांब षटकार होतो अनिकेतचो. पुन्हा एकदा तयार 6 चेंडू 6 धावा. अनिकेत आणखी एक षटकार मार भावा. हार्दिक गोलंदाजी मार्कवर उगवतो सितारो. हार्दिक राईट ओव्हर द विकेट मारा करीत अनिकेत साठी. फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली 1 धाव पूर्ण करतात. बघता बघता दुसऱ्या धावेसाठी पलाटलो. बघा अनिकेत रनिंग बघा दोघांची चपळाई का चित्ता मतलो जाता तो म्हणजे अनिकेत. हा पायात तब्बल माझो मित्र सांगता ॲसिक्सचे शूजच म्हणता अनिकेतच्या पायातूर. बघा अनिकेत सुद्धा बघता माकाच माहिती नाही म्हणता ॲसिक्सचे हत की पुमाचे हत ते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. हार्दिक आता मात्र 4 धाव्यांची गरज. बघा चौकार मारून आपल्या संघाक विजय मिळवून देता काय अनिकेत. मोठो फटको स्क्वेअर लेगच्या दिशेन. बघा गोली की रफ्तार से चेंडू जाताना दिसता. रनआउटची संधी आणि संधी हुकता. सुंदर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. अनिकेत तुझ्यासाठी आणखी एकदा सांगताय गावात आम्ही गेल्यावर कुत्रो कसो पिसावलेलो पाठी लागता आणि धावत सुटत लोका तसो धावत सुटलो अनिकेत. पण सुरक्षित क्रीज मध्ये पोचलो. आता मात्र जिंकण्यासाठी 2 धाव्यांची गरज आहे. बघा चौकार मारता षटकार मारता. आता मात्र मोठो फटको फाईन लेगच्या दिशेन चेंडू जाता दणदण करीत सीमारेषा पार. चौकार मारून अनिकेत आपल्या संघाचा विजय मिळवता. मगाशी जरी कॅच सोडल्या नसा तरी आता मात्र मॅच सोडल्या नाही आणि संघ विजय होता V24 बॉईज. धन्यवाद. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन टीम V24 चंदन सर संघ आपण पाहिला तर मैदानावरती विजय संपादन करताना आपल्याला पाहायला मिळालात. कॉंग्रॅच्युलेशन. आणि ही शिस्तप्रिय खूप महत्वाचे आहेत. म्हणजे एक संघ बाहेर जातो दुसरा संघ आता मैदानावरती आपण तिथून पाहिलं खऱ्या अर्थानं हस्तांदोलन करतायत. आपले मैत्रीपूर्ण संबंध क्रिकेटच्या माध्यमातून नेहमी राहावे यासाठी हे 2 संघ सध्या आपण पाहू शकतात. चला परेड पाडायला विनंती. परेड पाडा आपण मैदानावरती जायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहेत